घोडे गावात सध्या रस्त्याच्या कामावरून राजकीय रणकंदन माजलंय। शेवगावस्तीचा रस्ता तयार होतोय, पण त्यावरून ग्रामपंचायत सदस्य आणि ठेकेदार एकमेकांशी भिडलेत। रस्ता निकृष्ट आहे असा दावा लोकप्रतिनिधी करतायत, तर तुमच्यामुळे गावाचा निधी परत गेला असा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केलाय। नेमका काय आहे हा वाद, पाहूया या रिपोर्टमध्ये। घोडेगावमधील शेवगावस्ती हा रस्ता पूर्णत्वाकडे जातोय खरा, पण रस्ता पूर्ण होण्याआधीच वादाचा डांबर मात्र सगळीकडे पसरलाय। ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोडेकर यांनी या कामावर थेट बोट ठेवलंय। प्रदीप घोडेकर, लोकप्रतिनिधी, रस्त्याचं काम अजिबात समाधानकारक नाही, दर्जा राखला गेलेला नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपून न राहता तातडीने या ठेकेदारावर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे। प्रदीप घोडेकर आक्रमक झाले खरे, पण सब ठेकेदार दीपक घोडेकर यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलंय। त्यांनी फक्त कामाचा बचावच केला नाही, तर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। दीपक घोडेकर, सब ठेकेदार, आमच्या कामाचा दर्जा उत्तम आहे। जो कोणी आरोप करतोय त्यांना मी ओळखत नाही, पण यांच्या अशाच वागण्यामुळे ग्रामपंचायतीची 8 कामं लॅप्स झाली, निधी परत गेला। रस्ता ज्या लेनमध्ये आहे तिथे कोणतीही तक्रार नाही। आधी त्या 8 कामांच्या नुकसानीचं उत्तर द्या, मग गुणवत्तेवर बोला। एकीकडे सदस्य आणि ठेकेदार यांच्यात जुंपली असताना प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर काय परिस्थिती आहे? स्थानिक नागरिक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी मात्र ठेकेदाराला क्लीन चिट दिलीय। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या मते रस्ता टिकाऊ आणि सुटसुटीत झालाय। त्यामुळे आता हा वाद कामाच्या दर्जाचा आहे की वैयक्तिक श्रेयवादाचा, असा प्रश्न उपस्थित होतोय। एकीकडे तक्रारीचा सूर आणि दुसरीकडे कामाचं कौतुक। अशा कात्रीत आता सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याचं ऑडिट करणार का, आणि त्या 8 कामांच्या लॅप्स झालेल्या निधीचं खापर कुणावर फुटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गणेश गणेश दीपकला पाठव, दीपक दीपक निरसन लवकर व्हावं। अजून काय समस्या आहे? समस्या तशी भरपूर आहे। इथं याला इस्टिमेटला गटर पकडलं होतं, संबंधित ठेकेदारांनी काय शेजारच्या लोकांना बोलून किंबहुना ग्रामपंचायतला सांगून आम्ही एक मीटिंग लावली असती। पैसे सारखे फंड एकदा काम झाले पडत नाही, 10-20 वर्ष। परिणाम रोड खराब होऊन जाणार पावसाळ्यामध्ये। याला जबाबदार कोण, अधिकारी की ठेकेदार? ठेकेदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? योगेश वाडगे म्हणून त्यांचं नाव ज्यांचं आहे ते माहिती आहे। त्यांच्याशी चर्चा केली का यावर? त्यांच्याशी चर्चा केली तर ते उडवाउडवीची उत्तर देतात। काय बोलले तुम्हाला? ते काय आम्ही 2% द्यायचे ते 4% देऊ अधिकाऱ्यांना, असं बोलले? हो, आम्ही आमची बिलं काढून घेऊ। आता न्याय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांना तुमच्या मार्फत मिळाला तर मिळेल। म्हणून आपलं काय मत आहे कशाबद्दल? या रस्त्याबाबत? काय नाही, एकदम उत्कृष्ट असं रस्त्याचं काम चालू आहे। उत्कृष्ट, पण प्रदीप घोडेकर यांच्याकडून आरोप होत आहे। कोण प्रदीप घोडेकर? प्रदीप घोडेकर ग्रामपंचायत सदस्य। नाही हो, मी तर काय ओळखत नाही त्यांना। ते म्हणजे आज आले असतील साईटवरती, इतके दिवस पुढं आपण त्यांनी आरोप केलेत बरेच की रस्ता व्यवस्थित काय व्यवस्थित म्हणजे काय ते त्यांनी Thickness सांगावं। नाही बरोबर, थिकनेस तर आहे, गटर पकडलेलं होतं, गटर पण नाही म्हणले। गटर ही पूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदारी आहे। आपण जिथं शूटिंग करत आहात तो रस्ता ऑलरेडी आधी झालेला आहे, खराब पीस झाला म्हणून अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आपण तो पीस केलेला आहे। आणि इथं ऑलरेडी गटर नाही आहे,
आणि हा रस्ता होऊन साधारण 4 वर्ष झाले ते. ही ग्रामपंचायतची जबाबदारी होती रस्त्याच्या आधी ज्यावेळेस जिल्हा परिषद मार्फत रस्ता झालेला आहे त्यावेळेस ग्रामपंचायतची जबाबदारी होती. 4 वर्ष ग्रामपंचायतनी का गट आपण ठेकेदार आहेत का? नाही, ठेकेदार नाहीये, ग्रामस्थच आहे असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. नाही, हे चर्चा आहे गोडेगाव की आपण ते ठेकेदार आहे. असेल तर काय हरकत नाही ना. आता काहीतरी पोट पाण्यासाठी करायला लागतं, चोरून लपून करण्यात काय मजा आहे. आपण ग्रामस्थ म्हणून बोलताय का ठेकेदार म्हणून बोलताय? आपण मला प्रश्न ज्या पद्धतीने विचार त्या पद्धती ठेकेदार म्हणून विचारत असेल तर ठेकेदार म्हणून बोलतो, ग्रामस्थ म्हणून विचारत असेल तर ग्रामस्थ म्हणून बोलतो. ग्रामस्थ म्हणून आता तुम्ही उत्तर दिलं ते ठेकेदाराच्या बाजूने होतं की ग्रामस्थांच्या बाजूने होतं? नाही ना, माझ्या गावच्या बाजूने होतं. गावच्या बाजूने होतं. मी गोडेगावचा आहे बरं का. गोडेगाव. आणि काय सांगाल, प्रदीप गोडेकरांकडून आरोप होत आहेत या रस्त्याबाबत, आपण काय सांगाल? आरोप होतात म्हणजे असं काही आहे, काही लय मोठा विषय नाहीये. तुम्हाला माहिती आहे का 39 अब्ज कोटी रुपये कर्ज आहे, 39 अब्ज डॉलर्स कर्ज आहे भारतात. हां, हे काही असं लय मोठा विषय नाहीये आरोप करण्यासाठी. आता कदाचित माहीत नसत जे कोण तुमच्याशी चर्चा करीत होते, सदस्य असतील कोण असतील, त्यांना माहिती आहे का नाही माहीत नाही. या अशा वागण्यामुळं सर्वांच्या अधिकारी असतील, सदस्य असतील, सर्वांच्या पदाधिकारी असतील, सर्वांच्या मध्ये ग्रामपंचायतच्या सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांच्या वागण्यामुळे आपल्या गोडेगाव ग्रामपंचायतची 8 कामं लॅब झालेली आहे आणि ती कामं पुन्हा होणार नाही. तो जो फंड परत गेलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे? आता हे काम कसं झालं हे विचारण्यापेक्षा आहे ना, याच्या आधी पहिलं ते फंड लॅब झाले त्याची उत्तरं द्यावं त्यांनी. या अशा तक्रारी, अशा किरकोळ कारकोळ तक्रारी जर करून तुम्ही कामं थांबवणार असेल तर ठेकेदार तुमच्याकडे कामच करणार नाही. प्रदीप गोडेकर साहेब, असं छोट्या मोठ्या तक्रारी करून कामं थांबवणार असेल तर कामच होणार नाही असं तुमच्याबद्दल बोललं आम्ही जातं. ठेकेदाराला नारळ घेऊन नाही ना गेलो, बाबा तू कर. त्यांनी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांनी इस्टिमेट बनवलं. हां, इस्टिमेट नुसार रक्कम ठरवली गेली. त्यांनी ऑनलाईन बिलो घेतले काम, जो कोण ठेकेदार असेल त्यांनी. त्याला असं ग्रामपंचायत किंवा कोण PWDचे अधिकारी असे पत्र घेऊन नाही ना गेले, बाबा शाल श्रीफळ घेऊन, बाबा तू काही करण हे काम करच, तुझ्याशिवाय होणारच नाही. हां, असं नाही ना. जे पैसे घेतात हे सर्वसामान्यांच्या करामधून पैसे येतात. हे काही त्यांच्या घरातनं ते काही कर्ज काढून नाही फुकटमध्ये करत. हे तर बरोबर आहे ना. त्यांनी बाबा सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशाचा चांगला वापर व्हावा, दर्जेदार रस्ते करावे, हीच आमची अपेक्षा. त्यांच्याकडून बोललो आता हे ग्रामपंचायत कडून 8 कामं लॅब झालीत, म्हणजे ती परत गेलेली आहेत, ती आता परत होणार नाही. नाही, ते त्यांनाच माहिती, विचारा ना. मला काय त्याबद्दल बोलणं असं अपेक्षित माझ्याकडून. रस्त्याबाबत ते म्हणतात चांगला रस्ता झालाय म्हणून. नाही नाही, असं कसं, कुणी प्रत्येक जण मत मांडतो. आता तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही दीपक पाहिलं. गोडेकरांना ओळखता का तुम्ही? नाही, ओळखत नाही. काय होतं मग आता ते त्यांनी सांगितलंय, चांगलं सांगितलंय का बाबा हे काम चांगलं झालंय म्हणून? अहो, प्रत्येकाचं मत आहे साहेब. मी माझं मत मांडलं, बरोबर ना. हो, मग आता आपल्याला त्यातलं काही फारसं कळत नाही बुवा, संबंधितांना जास्त कळत असेल ठीक आहे ना. पण असं हाताने रोड डांबर निघणं हे बरोबर आहे का पत्रकार साहेब? ज्या ठेकेदारांनी कुणी काम केले बरोबर, करू द्या ना, काम चांगलं व्हावं हीच आमच्या त्याच्या मागची भूमिका ना. तुम्ही काम बंद पाडताय असं बोललं जातं. आता काम संपलंय आणि बंद कसं काय पाडलं साहेब सांगा तुम्ही? मी कोणत्या असं एका माणसाला म्हटलं का बाबा काम थांबव? मला काय अधिकारी समोरून आरोप होतोय की तुम्ही काम बंद पाडताय म्हणून. आता तुम्ही समोरासमोर आहे पत्रकार साहेब. मी कोणत्या कर्मचारी हे बाबा तुझं म्हणलं का काम करू नको? नाही, बघा समोरासमोर विचार. तुमचं चालतंय का चुकतंय पत्रकार साहेब? काही अजून काय आपल्या अजून काय समस्या? रोडचं व्यवस्थापन म्हणजे त्याची दर्जा चांगली असावा. आता हे दर्जाहीन काम झालं आहे. संबंधित जर ठेकेदारांनी काम व्यवस्थित नाही केलं तर ह्याच्या तक्रारी वरपर्यंत पोहोचण्याची आम्ही व्यवस्था करू. काम थांबवलेलं नाही तुम्ही? काम आम्ही थांबवलं नाही, काम चालूच आहे. काम त्यांचं संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही आले, मग काम चालू व्हायच्या अगोदर त्यांच्याशी काय नाही बोलले की बाबा काम?
जे ठेकेदार आहे योगेश वाडगे हा. त्यांच्याशी मी फोनवर बोललो. हा. त्यांना सूचना पण केल्या हा. कामाची दर्जा हा. ही चांगली ठेवा जेणेकरून जास्त वर्ष काम टिकेल. त्यांनी ती उत्तर व्यवस्थित नाही दिली. असं काय नाही का ते एकाच ठेकेदारावर सगळं डिफेंड राहतं, हा. अवलंबून नाही ना राहत. बरं. ज्याला परवडत नाही त्यांनी घ्यावं नाही ना काम. असं बरोबर का? अजून कशाबद्दल त्यांनी सांगितलं बा रस्ता दर्जा येते म्हणून. कोणी प्रदीप गोडेकर तर त्यांचं काम असेल ते म्हणजे रस्ता दर्जाही नाही बघणं. त्यांनी ग्रामस्थ म्हणून आरोप केलाय, ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे. हा? ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, त्यांनी ग्रामस्थ म्हणून आरोप केला. नाही, मी तर एकदम बरोबर आता मी आहे. ठेकेदार म्हणून बोलतो. मी एकदम उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. व्हायब्रेटर रोलर लावून अंदाजे व्हायब्रेटर रोलरचं वजन असतं 8 टन आणि व्हायब्रेट चालू केल्यानंतर त्याचं वजन होतं 36 टन. 36 टन लोड देऊन त्याचे हे केलेलं आहे, रोलिंग केलेलं आहे. तरी तुम्हाला असं इथं कुठं दिसतंय का रस्ता हल्लेला आहे किंवा काय? आता ते ताजं काम आहे, तुम्ही पायाने उद्गाळलं हे झालं तर ते उद्गाळणारच. आणि विनाकारण अशा नको त्या तक्रारी याबाबत तुम्ही चर्चा करताना उद्या आले पाहिजे होते किंवा तुमच्या काही समस्या होत्या तर तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं. माझं काम चालू होऊन आज जवळजवळ डांबराचं काम चालू होऊन 3रा दिवस आहे आणि त्यानंतर जे आधीचं काम खडीकरण असन हे असन गेली 1 वर्ष झाले काम चालू आहे. तुमच्या काही समस्या असतील संबंधित अधिकाऱ्याला सांगितल्या पाहिजे होत्या. तुम्ही आता काम झाल्यावर जर येत असन इथं तक्रारी करायला सदस्य म्हणून चर्चा झाली होती त्याबाबत. चर्चा करणे आणि तक्रार करणे. तुम्ही आता माझ्या समोर कॅमेरा घेऊन आले, तुम्ही कॅमेरा बाजूला ठेवून चर्चा केली तर त्याला काय अर्थ आहे का? मग त्यांनी ती तक्रार करायची होती ना, लेखी जे काय करायची ती झाल्यानंतर तक्रार करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का पत्रकार म्हणून? कुठलंही काम किंवा कुठलंही विकास काम झाल्यानंतर तक्रार करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? आता काम झाल्यावर तक्रार करणं योग्य आहे का असं त्यांच्याकडून बोललं. तक्रार त्यांना आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहे. ह्यांच्याकडे ह्यांचा संबंधच नाही ना काही. हे ठेकेदार नाही, ठेकेदाराला आपण तक्रार केली, त्यांना सूचना केल्या काम व्यवस्थित करा, साफसफाई असेल तुमचं हे बाकीच्या गोष्टी. पण ते बोलतायत मी पण ठेकेदार आहे इथं, ग्रामस्थ म्हणून पण बोलतो, ठेकेदार म्हणून पण बोलतो. काय त्यांचं ग्रामस्थांना विचारा त्यांचं काम कसं काय झालं. हो गोडेकर इकडे या. आपण ज्याच्या नावाने आपल्याकडे वर्क ऑर्डर आहे आपण त्याला ग्रामस्थ म्हणून तुमचं काय म्हणणं या रस्त्याचं काम कसं काय झालेलं आहे? नाही काम एकदम 1 नंबर झालं. तुम्ही रोज ये जा का? तुम्ही राहता कुठं? आम्ही इथं राहतो शेवग्यातच रस्त्यावर राहतोय. पत्रकार साहेब विचारा तुमच्या काही शंका असेल तर. काम चांगलं झालंय का? हा काम चांगलं झालं. एस्टिमेट पाहिले आपण? नाही ते नाही पाहिलं पण काम एस्टिमेट मध्ये काय आहे? ते नाही बघितलं काय आहे. मग कसं काय चांगलं एस्टिमेट झालं? मध्ये हाताने खडे काढायचे दिली आहे ना. ते आपल्याला माहिती आहे आम्ही रोड बघतोय चांगलं झालं. चांगलं झालंय ना. रोड नाही टिकल्यावर काय करायचं? आणि गटर होती, नाही गटर त्याला गटर कुठे आता कुठून काढायची गटर? रोड नाही टिकल्यावर काय करायचं? आता पुढलं आता आपण ठिकाण काय बघा. एवढी क्वालिटी बाद काम झाली. बरं त्याला टेम्परेचर असतं, हातात घ्या तुम्ही बघा बरं त्याला आहे का काही टेम्परेचर आहे का? ही अशी क्वालिटी कामाची ठेकेदाराची. या ठेकेदारावर हे PWDने म्हणजे ते काय ते असते ना कारवाई, योग्य ती कारवाई करण्यात यावी. आम्ही तुमची support. आता आपण कोणाची सेटिंग आहे? असे किती आले भंगारांच्या नादी लागू तुम्ही काय? आता पत्रकार साहेब ब्लॅकलिस्टला टाकण्यात यावं PWDने या ठेकेदाराला, हीच मागणी करणार मी. दुसरं काय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिली कामाची क्वालिटी ही अशी. चला येऊ का? धन्यवाद. कशाबद्दल? हेच रस्त्याबाबत. रस्त्याबाबत मी शाश्वत आहे. रस्ता एकदम छान झालेला आहे. छान झालेलं आहे. हो
क्वालिटी आता दाखवली त्यांनी. क्वालिटी नाही, ते एक साईडला पांगलीला माल येतो, मालाची रस्त्याची थिकनेस इथून आहे, इथून माल काढून दाखवा तुम्ही मला. इथून किती जरी प्रयत्न केला तरी माल निघणार नाही. रोलिंगमुळे तो माल पांगलेला आहे आणि तो साईडच्या खडीवरती गेलेला आहे, त्याच्यामुळे तो हे होतोय. ठीक आहे, झालं. जा. नमस्कार. नमस्कार. शेवगाव वस्तीमध्ये रस्ता झाला आहे आत्ताच नवीन, तर कसा झाला रस्ता? शावगाव वस्तीमध्ये अनेक दिवसापासून ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी होती का जुना शिवकालीन जो रस्ता होता नकाशाला, तर वाडा घोडा जुना नारोडी परांडा शावगा रस्ता हा जुना या ठिकाणी जुनी लोक या ठिकाणी पहिले दळणवळणाची या ठिकाणी घोडेगावामध्ये जाण्या येण्याची हा पहिला एक जुना रस्ता आहे. ग्रामस्थांची मागणी होती. ज्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून ह्या रस्त्याला मी पाठपुरावा करून आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी 30 लाखाचा या ठिकाणी निधी आम्ही मंजूर करून घेतला. नंतर 60 लाखाचा साको पूल त्या ठिकाणी मंजूर करून घेतला साहेबांच्या माध्यमातून, तो पण ते त्या ठिकाणी पुलाचं काम झालं आहे. आणि नंतर साहेबांच्या माध्यमातून पुढून टप्पा जवळजवळ 35 लाख रुपयाचा हा मी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केला. आणि नंतर या ठिकाणी पुलावर 10 लाखाचं डांबरीकरण, असं ते 10 लाखाचं डांबरीकरण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मी मंजूर करून घेतलं. कारण विषय असा होता, अनेक शेतकरी आहेत, अनेक ग्रामस्थ आहेत. हा घोडेगावला जोडणारा तहसील कार्यालय असो या ठिकाणी जोडणारा रस्ता आहे. आणि नारोडी म्हणा, परत चिचखाला परांडा या ठिकाणी शावगाव वस्ती सगळ्यांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता खूप गरजेचा होता. म्हणून साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता या ठिकाणी मंजूर होऊन काम या ठिकाणी आता रस्त्याचं काम चालू आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोडेकर यांच्याकडून आरोप होतो की सदर काम व्यवस्थित झालेलं नाही म्हणून, हां दर्जाही नाही असं बोललं जातं. आता ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोडेकर हे असे म्हणतात का कामाचा दर्जा येईल. तर आता ते शेवट त्यांचं वैयक्तिक मत आलं, दर्जा कसा आहे काय आहे, आणि त्या गोष्टी मी काय भाष्य करू शकत नाही. कारण का जे पंचायत समितीचे 2 टप्प्यामध्ये काम आहे. आता टाकळकरण म्हणून काम आहे आणि एक योगेश वाडगे म्हणून या ठिकाणी काम करतात पुढलं 35 लाखाचं आणि 10 लाखाचं टाकळकर. तर हे 2 टप्प्यामध्ये काम आहे. तर ते ठरवणारे मी काय हे नाही आहे, ते ठरवणारे इंजिनियर आहेत पंचायत समितीमध्ये साहेब आहेत. आणि इकडनं PWDमध्ये 35 लाखाचा जॉब आहे, त्या ठिकाणी कुंभाराव साहेब आहेत, मोरेराव साहेब आहेत. त्या ठिकाणी ते ठरवणारे दर्जा कसा आहे कामाचा. पण एक स्थानिक म्हणून, एक ग्रामस्थ म्हणून आणि एक माझे ग्रामपंचायत इस्टिमेटमध्ये गटर होता असं बोललं जाते प्रदीप घोडेकर, परंतु गटर इथं नाही आहे. हा गटर होतो, हा मुद्दा तुमचा बरोबर आहे. पुढे जर बाजूला 35 लाखाचा तो जॉब आहे, गटर 100% होतं इस्टिमेटला. पण त्यात कारण काय असेल, लोकांची शेती आहे तिथं. आणि आम्ही त्या शेतकऱ्यांसंग जेव्हा चर्चा केली, हा रस्ता जवळजवळ 18 फुटाचा आहे, त्याला साईड पट्टा आहे, साईडला गटर आहे. तर शेतकरी कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी गटरामध्ये जाते, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांनी परवानगी त्या ठिकाणी दिली नाही. साहेबांनाच आम्ही विनंती केली, साहेब आहे त्याच रस्त्यावर तुम्ही जॉब करून घ्या. कारण का त्याचा विषय असा आहे की जे लेट जर झाला तर, कारण 2 वर्षापूर्वी पैसे या ठिकाणी रस्त्याला पुढल्या जॉबला मंजूर आहे 35 लाख रुपये. लेट जर झाला तर पैसे पुन्हा रिटर्न जातील. त्याच्यामुळे साहेबांना विनंती केली का तुम्ही आहे त्या रस्त्यावर जॉब करून घ्या. गटर करण्यास शेतकरी काय परवानगी देणार नाही. कालांतराने आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून वगैरे ती गटर करण्याची काहीतरी व्यवस्था सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन ती गटर करण्याची व्यवस्था आपण करू. पण आत्ता आहे तो जॉब करून घ्या, जेणेकरून पैसे रिटर्न जाणार नाही आणि लोकांची दळणवळणाची सोय होईल या ठिकाणी. त्याच्यामुळे साहेबांना मी स्वतः विनंती केली होती. तर या कामाचा ठेकेदार कोण आहे? आता पुढल्या 35 लाखाचा कामाचा जो ठेकेदार आहे ते योगेश वाडगे म्हणून आहेत. पण म्हणजे आता हे काम झालं त्यावेळेस योगेश वाडगे कुठे दिसले नाही या कामावर? नाही, योगेश वाडगे होते, योगेश वाडगे येऊन गेले, पण दिसले नाही. मगाशी आम्ही बाईट घेतला, आता दीपक तुम्ही घोडेकर आले होते, असेल तेव्हा नसतील दीपक ते, घोडेकर पण ते येऊन होते, गेले आहेत. दीपक घोडेकर होते हा, आणि दीपक प्रदीप घोडेकर होते. त्यांचे त्यांचा आम्ही बाईट सब- घेताना ते आम्हाला दिसले नाहीत. दीपक घोडेकर त्यांचे ते पार्टनर आहे, ते सब ठेकेदार आहे त्यांचे काहीतरी, ते 2 जण मिळून काम असं काय करतात असं. कागद वगैरे झालाय का त्यांचा सब ठेकेदार? नाही, आता शेवट ते त्यांचा विषय असन, मी काय तो पाहिला नाही, पण त्यांच्या असन ते पहिल्यापासून काम करतात. पण दीपक घोडेकर आणि योगेश वाडगे अनेक वर्षापासून ते काम 2 जण एकत्र करतात. असं प्रदीप घोडेकर का असे आरोप करतायत?
तर प्रदीप घोडेकरांचं ते आता त्याच्याविषयी मी काय भाष्य करू शकत नाही, ते त्यांचाच विषय व्यक्तिताला का असा आरोप मग करू यामध्ये शकतात. चुकीचं कोण आहे? माझं ठेकेदार एकच- चुकीचा आहे की प्रदीप घोडेकर ग्रामपंचायत सदस्य चुकीचा आहे? नक्की दोष कोणाचा आहे? काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही. विषय असा आहे की काम चांगलं झालं वाईट झालं हे सांगणारे संबंधित अधिकारी आहेत, त्याच्यामुळं ते सांगतील. काम कसं अधिकारी झालं. पण दिसले नाहीत असेच. अधिकारी आता मी तर आता 1 तासापूर्वी या ठिकाणी 1-2 तासापूर्वी या ठिकाणी आलोय. अधिकारी मागच्या एकदा व्हिजिटला आले होते, सकाळी काय येऊन गेले त्याच्याशी मला पण काही माहित असं नाही. बोललं जातं की डांबर टाकताना अधिकारी कुठला असावा लागतो असं बोललं जातं कार्पेट चालू असताना अधिकारी कुठला असं म्हणतात. पण अधिकारी आता सकाळी येऊन गेले का काय हे मला काही सांगता नाही यायचं, असं माझं वैयक्तिक मत आहे. हम्म. आणि हे रस्ता करताना अशा अनेक अडचणी या ठिकाणी आल्या, पण त्या अडचणीला सगळ्यांना संघ घेऊन शेतकरी असो ग्रामस्थ असो सगळ्यांना एकत्र विचारात घेऊन आणि सगळ्यांच्या विचाराने हा रस्ता झाला पाहिजे ना, आपल्या दळणवळणासाठी या ठिकाणी या गोष्टी गरजेचं आहे. गाव जवळ आहे, तहसील जवळ आहे या ठिकाणी जाण्या येण्यासाठी. तर या रस्त्याचं काम ते सगळ्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये घोडेगाव ग्रामपंचायत असो, पंचायत समिती विभाग असो, PWD विभाग असो, यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा रस्ता आता सर्व ग्रामस्थांसाठी खुला झालेला आहे. आणि सगळ्यांना मला असं सांगणं आहे का या रस्त्याने आपण येण्या जाण्यासाठी काय कुठल्या प्रकारची आता हरकत नाही. हा रस्ता चांगल्यापैकी झालेला आहे असं मला तरी वाटतंय. जवळजवळ 1,45,00,000 आणि स्ट्रीट लाईटचं पण या ठिकाणी काम झालं आहे, बलही लागलेले आहेत. आता तो पण विषय मार्गीला आहे, म्हणजे जेणेकरून लोकांना येण्या जाण्यासाठी परांडा नारोडी ग्रामस्थांना अतिशय एकदम शॉर्टकट मार्ग या ठिकाणी झालेला आहे. आणि जुना शिवकालीन नकाशाला रस्ता आहे, तर या रस्त्याचा ग्रामस्थां सर्व शेतकऱ्यांचं मी एक माझे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं. ठेकेदार असो, पंचायत समितीचे अधिकारी असो, PWDचे अधिकारी असो, सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा रस्ता पूर्ण असा या ठिकाणी आपण केला आहे. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून साहेबांचं पण मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक असं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायत घोडेगावचं पण आभार व्यक्त करतो, कारण का आमचे स्वप्नील भाऊ घोडेकर असतील यांना पण या ठिकाणी लक्ष देऊन, हे घोडेगावचे उपसरपंच आहेत, त्यांना पण चांगल्या प्रकारे लक्ष देऊन या ठिकाणी रस्त्याला निधीला पाठपुरावा करून चांगलं काम व्हावा, जेणेकरून सगळ्यांची दळणवळणाची सोय होईल असं त्यांचं पण अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती. आणि तो पण त्यांनी या ठिकाणी रस्त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. अनेक वर्षापासून तुम्ही या वार्डामध्ये तुमच्या 5 नंबर झाला किंवा 6 नंबर झाला थोडासा नाही, यामध्ये ॲक्टिव्ह आहात. बऱ्यापैकी विकास कामांमध्ये तुम्ही हे करत असतात, पाठपुरावा करत असतात. तर तुम्ही प्रदीप घोडेकर आणि दीपक घोडेकर हे दोघं घोडेकर आहात आणि तुम्ही पण गणेश घोडेकर आहात, तुम्ही भाऊबंद असाल, मग दोघांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रदीप घोडेकर आणि दीपक घोडेकरांना सल्ला म्हणलं तर आता प्रत्येकाने एका विचाराने राहावा आणि जेणेकरून गावचा विकास आणि ग्रामस्थांची जी दळणवळणाची सोय असो, कुठल्या असो, लाईट असो, बंदिस्त गटर असो, रस्ता असो, हा झाला पाहिजे. गावासाठी सगळ्यांनी एकत्र बसून कुठला पण विषय हा चर्चेने मार्ग सुटतो, तर चर्चेने मार्ग सुटून दोघांनी एकत्र येऊन जेणे काय असेल त्रुटी, रस्ता खराब झाला का बरोबर झाला का चुकीचा झाला, तर त्याच्यावर मार्ग संबंधित अधिकारी संघ चर्चा करून आपण तो विषय चांगल्या प्रकारे दोघंजण समजूतदार आहे. चांगल्या ठिकाणी प्रदीप घोडेकर ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतात, दीपक घोडेकर ते पण सामाजिक क्षेत्रात असो चांगल्या प्रकारे काम करतात. असे दोन्ही काम करणारी शासकीय गोष्टी पण त्यांना खूप चांगल्या माहिती आहे. दीपक घोडेकरांना, प्रदीप घोडेकरांना माहिती आहे. हे दोघांनी एकत्र बसून, दोघं घोडेकर आहेत आणि मी पण घोडेकर आहे, त्याच्यामुळं त्यांना चांगल्या प्रकारे एकत्र येऊन गावाचा विकास कसा होईल. एकमेकांना ओळखतात का दोघं? हां, मग ते पहिल्यापासून एकमेकाला ओळखतात, मग पहिल्यापासून ते चांगले मित्र आहेत. मग अशी बाईट घेताना बोलले की बाबा दीपक म्हणला मी नाही ओळखत, प्रदीप म्हणतोय मी नाही ओळखत, दोघं एकमेकांना. त्यांची काय वैयक्तिक मध्यंतरच्या काळामध्ये काय मतभेद झाले असं त्यांना त्यांचं माहीत असू दे, पण आत्ताच्या काळात ते पहिल्यापासून एकत्र ओळखतात, एकत्र बसते, काय एकत्र मतभेद- नाश्ता केलाय, काहीतरी मतभेद झाले म्हणून असं काहीतरी विषय असन त्यांचा. त्याच्यामुळे आपण त्यांच्या बाबतीत आपण काय जास्त भाष्य करू शकत नाही. नाही, मतभेद झाला म्हणून हे प्रदीप घोडेकर दर्जा काम असं बोलतोय का? नाही सांगू शकत मी, त्यांच्या गोष्टी मी बातचीतच करू शकत नाही. शेवट आमच्या ग्रामस्थांचं, शेतकऱ्यांचं एवढंच म्हणे रस्ता झाला पाहिजे, टिकला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, एवढीच आमची म्हणणं आहे. बाकी काय त्यांच्या दोघांविषयी मी काय बोलू शकत नाही.